संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखामान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती। चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। काल आपण पाहत होतो की शरीर, मन आणि आत्मा असं माझं त्रिस्तरीय अस्तित्व आहे। शरीर अत्यंत स्थूल आहे, मन त्याहून सूक्ष्म आहे आणि आत्मा जो आहे तो अत्यंतिक सूक्ष्म आहे। त्याचं वर्णनच करता येत नाही, त्याला सूक्ष्म असं म्हणायचं। मन जे आहे ते मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतं। शरीर जड आहे, मृत्यूनंतर अग्निसंस्कार होतो, पुन्हा तसं शरीर निर्माण होत नाही, पंचतत्वात ते विलीन होऊन जातं। मन जे आहे ते वासनात्मक आहे, म्हणून मनाला सूक्ष्म शरीर सुद्धा म्हणतात, मनाला लिंगदेह सुद्धा म्हणतात। वायू स्वरूप असल्यामुळे ते श्वासावाटे बाहेर पडतं। त्यालाच आपण म्हणतो मनुष्याने शेवटचा श्वास घेतला आणि वायूच्या गतीनं ते पुन्हा एखाद्या स्त्रीच्या पोटात प्रवेश करून पुन्हा नवीन शरीर त्या ठिकाणी निर्माण करतं। म्हणून स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की मन शरीर तयार करतं। मुलरबाईंना लिहिलेल्या पत्रातील स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य फार सुंदर आहे। त्यात स्वामी विवेकानंद लिहितात, गवताच्या पात्यापासून तर परमेश्वरापर्यंत यच्चयावत जीवसृष्टी हा मनाचा क्रमविकास आहे। गवताचं पात ही सुरुवात आहे, तिथून जाणीव सुरू झाली, तिथून जीवसृष्टी सुरू झाली, तर अगदी ईश्वरत्वापर्यंत सगळा मनाचा विकास आहे।
महात्मा गांधी ही एक मानसिक अवस्था आहे, लोकमान्य टिळक ही एक मानसिक अवस्था आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर हा एक मनाचा क्रमविकास आहे, अरविंद विवेकानंद हा एक मनाचा कर्मविकास आहे. अनेक जन्मांची साधना करून, अनेक जन्मांचं अध्ययन करून ते जीव त्या दशेला पोहोचलेले आहेत. आज आपण जे काही आहोत ते आपल्या अनेक जन्मांच्या कर्मांचा आणि विचारांचा परिपाक आहे, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे, एकत्रित सगळ्याचा परिणाम आहे. किती जन्म आपले पूर्वज झाले माहिती नाहीत, 5,000 जन्म असतील, 6,000 जन्म झाले असतील, त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे माझं आजचं व्यक्तिमत्व आहे. मग या ठिकाणी हे जे मन आहे, हे मन पुन्हा पुन्हा विचारांचे पुंज तयार करतं, विचारांचे सेट निवडतं आणि पुन्हा पुन्हा माणसाला जन्म घ्यायला भाग पाडतं. म्हणून अमन व्हायचं म्हणजे निर्विचार व्हायचं, अमन व्हायचं म्हणजे निशब्द व्हायचं. म्हणून बघा आपल्या सगळ्या साधना पद्धती जी आहेत, जप असेल, ध्यान असेल, त्या सगळ्यामध्ये आपल्याला निर्विचार व्हायला सांगितलेलं आहे. निर्वासन होणं म्हणजे निर्विचार होणं. विचार हे वासनेचं वस्त्र आहे. विचारांचं वस्त्र परिधान करून वासना अभिव्यक्त होते. आणि केव्हा वासना संपणार आहे? कुठले तरी विचारांचे संच आपण सारखे निवडत राहतो, तो जन्म त्याच्यामध्ये निघून जातो, पुन्हा पुढचा जन्म, पुन्हा पुढचा जन्म. या चक्रातनं सुटण्यासाठी आपल्याला मनाच्या अतीत जावं लागेल. त्याला समर्थाने म्हटलंय, म्हणोनी मनातीत होनी राहे. पण ते मनातीत व्हायचं ते मनाच्या साह्यानं, हे एक सर्वात गडबड आहे. इथं सगळं रहस्य समजावून घेतलं पाहिजे. त्यालाच नाथांनी म्हटलं आहे, मन मनेची मारावे. व्यवहारात प्रवचनकार दृष्टांत देतात की पायात जर एखादा काटा गेला तर आपण दुसरा काटा काढतो, दुसरा काटा हातात घेतो आणि आधी जो पायात काटा गेलेला आहे तो बाहेर काढतो. तो बाहेर काढला गेला की हाही काटा टाकून देतो आणि तोही काटा टाकून देतो. तसं आपलं मन जर सत्वगुणांनी प्रधान केलं तर तेच मन भगवंताकडे वळेल आणि आपल्या मुक्तीला कारणीभूत ठरेल. म्हणून काल जे आपण वचन पाहिलं, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. बंधनही मनामुळेच आहे, मोक्षही मनामुळेच आहे. म्हणून तर मनाला सज्जन म्हटलेलं आहे. जर मन रजतमाच्या नादी लागलं तर बंधनाला कारणीभूत आहे, जर मन सत्वगुणाच्या अधीन झालं तर मोक्षाला कारणीभूत आहे. मग मन सत्वगुणी करणं हे आपल्या हातामध्ये आहे. मनाला तसं संस्करण करणं, मनावर तसे संस्कार करणं, मनाला तसं प्रशिक्षण देणं, तेवढ्यासाठी तर रामकृष्ण मठ आहे, तेवढ्यासाठी वेगवेगळी मंदिरं आहेत, तेवढ्यासाठी वेगवेगळे आश्रम आहेत, तेवढ्यासाठी आळंदी, देऊ, पंढरपूर, सज्जनगड, शिवतरगड आहे. जसं पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरावं तसं या ठिकाणी द्यायचं आणि आपलं मन जे आहे ते मन शुद्ध करायचं. आपलं मन जे आहे त्याची बॅटरी रिचार्ज करायची. आपलं मन जे आहे ते सात्विक करण्याचा अभ्यास. म्हणून मला पारमार्थिक व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं ही कन्सेप्ट मनात क्लिअर असली पाहिजे. मला पारमार्थिक व्हायचं आहे म्हणजे पहिल्यांदा मला सात्विक व्हायचं आहे. अगदी दृगोचर असं जे सरळ सरळ फलित आहे, मला सत्वगुणी व्हायचं आहे. आणि असं सत्वगुणी मन माणसाला ह्या सगळ्या बंधनातनं मुक्त करू शकतं. म्हणून समर्थांनी सगळा भर मनावरती दिलेला आहे आणि मनाला उपदेश केलेला आहे. आणि काल आपण पाहिलं की सर्वात दुर्लक्ष जर कुठल्याकडे घटकाकडे झालं असेल तर मनाकडे झालेलं आहे. अनेक BEd कॉलेजेसमध्ये माझी व्याख्यानं होतात. त्या ठिकाणी मी सांगतो की मुलांना तुम्ही शिकवता म्हणजे नेमकं काय करता आणि या शिक्षणातनं नेमकं काय निष्पन्न होतं. दुबळ्या शरीराची, रोगट मनाची, विलक्षण बुद्धिमान माणसं आपण तयार करत आहोत. आजची जी शिक्षण पद्धती आहे, शरीराने दुबळे असतात, किती प्रकारचे रोग तरुणांना झालेले असतात, किती प्रकारची दुर्बलता तरुणांमध्ये असते. शरीराने दुर्बल, मनाने रोगट, थोडं काय झालं की राग आला,
थोडं काय झालं की गैरसमज करून घेतला, थोडं काय झालं की डोक्यात राग घातली आणि त्याचंच भूषण वाटतं. ताबडतोब रिॲक्शन देणं याचंच भूषण वाटतं. थोडी सुद्धा शांतता नाही, थोडं सुद्धा स्थैर्य नाही. शरीराने रोगट किंवा दुबळी, मनाने रोगट आणि बुद्धीने असामान्य. बुद्धीने एकदम प्रतिभाशाली. सगळं शिक्षण जे आहे ते ब्रेन ओरिएंटेड आहे. आणि सगळ्या संतांनी प्रयत्न जर काय केला असेल तर मनाला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सगळ्या संतांनी मनाला वळण लावलं. म्हणून ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं असं जे म्हटलं जातं ते एवढ्यासाठी. सर्वात अवघड जर काही असेल ना तर स्वतःचं मन शांत करणं. आपण सगळ्यांना सांगतो हे शांत बसा, हे शांत बसा. मुलांना आपण सांगतो शांत बसा. आपण स्वतः शांत बसतो का? आपण स्वतः शांत असतो का? शांत बसणं किती सोपं आहे, शांत बसणं किती अवघड झालंय. आहे किती सोपं आहे. बरं आता बसायला इतक्या चांगल्या चांगल्या खुर्च्या घरात निघालेल्या आहेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे पैशाने तुम्ही उत्तम पलंग विकत घेऊ शकाल, शांत झोप नाही विकत घेऊ शकणार. इतक्या चांगल्या गाद्या गिरद्या असलेल्या कुशनिंगच्या खुर्च्या निघालेल्या आहेत, पण त्या खुर्च्यांवर मनुष्य शांत नाही बसू शकत. सगळ्या सुविधा आहेत. एसी आहे, पाहिजे तसं टेम्परेचर लगेच मेंटेन करू शकतो खोलीचं, पण डोकं नाही शांत करू शकत. डोकं थंड नाहीच आहे, डोकं गरमच आहे. त्याचा नॉब वेगळा आहे, त्याचं बटन वेगळं आहे आणि मनाकडे त्याची कल आहे आणि त्याची कळ मनाच्या हातात आहे. आणि म्हणून समर्थांनी सगळा उपदेश जो केलेला आहे तो मनाला केलेला आहे. मन जर तयार झालं तर बाकी सगळ्या प्रतिकूल गोष्टी असल्या तरी मन त्यामध्ये प्रसन्न राहू शकतं. मन त्यात शांत आणि समाधानी राहू शकतं. म्हणून सुखात जर राहायचं असेल शांत मन हे माणसाला सुख देणारं आहे. आज सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं ते अशांत मनाच्या अभिव्यक्ती आणि आविष्कृती पाहायला मिळतात. म्हणून या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी डायरेक्ट मनाला हात घातला. आणि हा विषय असा आहे की ज्याने त्याने आपापल्या मनाला समजावून सांगायचं. प्रत्येकाचं उत्तरदायित्व आहे. ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल साधन आहे. म्हणून प्रवासामध्ये एक छोटं मनाच्या श्लोकाचं पुस्तक पुरतं. ते खिशामध्ये असलं, वरच्यावर ते श्लोक म्हणत राहिलं, त्याचं चिंतन करत राहिलं तर एक एक श्लोक जो आहे तो आपल्याला जीवनाचं गहन सूत्र सांगतो. म्हणून या ठिकाणी आपण आजपासून त्या श्लोकांचा विचार करणार आहोत. पहिला श्लोक जो आहे तो नमनाचा आहे. पहिला श्लोक जो आहे तो वंदनाचा आहे. त्याला समर्थ रामदास मंगलाचरण म्हणतात. मंगलाचरण हा एक पारमार्थिक शब्द आहे. आमच्या परमपूज्य नाना धर्माधिकाऱ्यांनी त्याची फार छान फोड केलेली आहे. मंगलाचरण म्हणजे मंगल आचरण. आपलं आचरण मंगल व्हावं यासाठी परमार्थ आहे. क्रिया पालटे तत्काळ जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणून हा पहिला श्लोक जो आहे त्याला मंगलाचरण म्हणतात. त्यामध्ये गणेश, शारदा आणि सद्गुरू यांचं स्तवन आहे. कुठल्याही पारमार्थिक ग्रंथामध्ये पहिले हे 3 क्रम असतात: गणेश, शारदा आणि सद्गुरू. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. हे 2 चरण जे आहेत हे गणेश स्तवनाचे आहेत. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. हा तिसरा चरण जो आहे तो शारदा नमनाचा आहे किंवा स्तवनाचा आहे. गमो पंथ आनंत या राघवाचा. हा चौथा चरण जो आहे हा सद्गुरु स्तवनाचा आहे. इथे समर्थाने आपल्या सद्गुरूंचा स्पष्ट नामोल्लेख केलाय, राघव. सद्गुरु स्तवनाचा दासबोधात समास आहे. पहिल्या दशकातला चौथा समास आहे. पण त्या सद्गुरु स्तवनामध्ये कुठेही रामाच्या नावाचा उल्लेख नाही आहे. तिथं सद्गुरू हे समर्थांनी तत्व म्हणून घेतलेलं आहे. तिथं सद्गुरू ही व्यक्ती म्हणून घेतलेली नाही आहे. सद्गुरू म्हणजे निर्गुण ब्रह्म. आणि म्हणून संबंध सद्गुरु स्तवनामध्ये रामाचा उल्लेख नाही. दुसऱ्या दशकामध्ये स्तवन सुरू करताना करुणी रघुनाथ स्मरण
असं म्हणून आपल्या सद्गुरूंचा उल्लेख केलेला आहे. मृखलक्षणं सांगायला सुरुवात करताना करुणी रघुनाथ स्मरण, तिथं सद्गुरूंचा उल्लेख रघुनाथ या नावाने स्पष्टपणे सगुण रूपाने केलेला आहे. मनाच्या श्लोकामध्ये गमूपंथानंत या राघवाचा, यात आपल्या सद्गुरूंचा राघवाचा उल्लेख करून सद्गुरूचं स्तवन केलेलं आहे. या स्तवनाच्या पाठीमागे किंवा नमनाच्या पाठीमागे पहिली गोष्ट कृतज्ञतेची आहे. त्याला मी म्हणतो वोट ऑफ थँक्स, आभार प्रदर्शन, की ज्यांच्या कृपेमुळे हा ग्रंथ सिद्ध झाला, ज्यांच्या कृपेमुळे लिहिता आलं, त्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद. म्हणून कृतज्ञतेपोटी नमन आहे. नमनाच्या पाठीमागे आणखी एक गहन तत्व आहे. जेव्हा आपण एखादं कार्य सुरू करतो तेव्हा त्या कार्यामध्ये विघ्न येऊ शकतं, किंबहुना त्या कार्यात विघ्न आणणाऱ्या शक्ती वातावरणात काम करत असतात. वातावरणात अनेक सूक्ष्म शक्ती आहेत. तुम्हाला असा अनुभव असेल, दोन घटना सांगतो परस्पर कशा घडतात. मी रस्ता क्रॉस करणार असतो, का कोण असतो की तर मी थांबतो आणि माझ्या शेजारनं कार फास्ट जाते आणि मग मला वाटतं अरे बरोबर झालं मी थांबलो. आत्ता मी जर 2 पावलं पुढे टाकली असती तर त्या कार खाली मी सापडलो असतो. मला ही थांबण्याची बुद्धी कोणी दिली? काही कारण नव्हतं थांबायचं, रस्ता क्रॉसच करत होतो, इकडे इकडे काही बघितलं नव्हतं आणि एकदम थांबलो आणि मग लक्षात आलं की अरे समोर आता मारुती कार गेली. मी जर थांबलो नसतो तर मी आज या जगात राहिलो नसतो किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागलं असतं. कोणी वाचवलं? अशी एक वातावरणात शक्ती आहे जी तुमच्या भोवताली संरक्षण कवच आहे. साधकांच्या भोवताली ती असते. त्यामुळे साधकाला अशा वेळेला परमेश्वर वाचवतो. दुसरंही घडतं. बाथरूममध्ये आंघोळ करता करता पाय घसरतो, मनुष्य डोक्यावर पडतो, ब्रेन इंजुरी होते, महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. रस्त्यावरती ॲक्सिडेंटमध्ये वाचला आणि बाथरूममध्ये पाय घसरून जबरदस्त इजा झाली. वातावरणात काही सूक्ष्म शक्ती आहेत. या सूक्ष्म शक्ती तुम्हाला मदतही करत असतात, तुम्हाला त्रासही देत असतात. सगुण उपासने पाठीमागे रहस्य एवढंच आहे की आरंभीच काही मंत्र आमच्या ऋषींनी शोधून काढले, काही प्रार्थना आमच्या ऋषींनी शोधून काढल्या, काही मार्ग आमच्या ऋषींनी शोधून काढले की तुम्ही अशी पूजा करा म्हणजे ते निर्विघ्नपणे पार पडेल. आता आपल्या इथं मंदिर बांधलं गेलं. वस्तुतः मंदिर बांधणारे संन्यासी पवित्रच होते. मंदिर बांधण्याचं काम जे आहे ते सुद्धा पवित्र कार्य आहे. पण या ठिकाणी सगळ्या वेदमंत्रांचे घोष झाले. शास्त्रामध्ये मंदिर बांधण्यासाठी जे जे कर्मकांड करावं लागतं ते सगळं कर्मकांड या साधू संन्याशांनी पूर्ण केलं. कारण एवढं मोठं कार्य होत असताना एवढं मोठं कार्य होऊ नये अशी इच्छा असलेल्या वातावरणात काही दूषित शक्ती सुद्धा आहेत. मग ते विशिष्ट मंत्र म्हटले, ते विशिष्ट विधी केले की त्या शक्ती निष्फळ होऊन जातात. का वास्तू शांत करायची घरामध्ये राहायला आल्यानंतर? खूप शक्यता आहे की तुम्ही राहायला तिथं जाण्यापूर्वीच काही जीवात्मे तिथं येऊन राहिलेले आहेत, ते तोल ठोकून बसलेले आहेत, तुम्हाला ते नाही सुखाने राहू देणार. मग तुम्हाला अशा काही मंत्रांचा उच्चार करावा लागेल, अशी काही अनुष्ठानं करावी लागतील, अशी काही उपासना करावी लागेल की ज्याद्वारे ते तिथून निघून जातील आणि तुमचा तिकडला निवास सुखाचा होईल. समर्थांसारखा अत्यंत तेजस्वी पुरुष सुद्धा ग्रंथलेखनासारखं महत्त्वाचं कार्य करताना गणपती, शारदा आणि सद्गुरू यांचं स्मरण करतो ते एवढ्यासाठी. मग आणखी एक भाग असतो की यांच्यामुळे हे कार्य पूर्ण होत आहे, माझा त्यात अहंकाराचा भाग नाही, मी करता नाही. गणपतीच्या कृपेने झालं, शारदेच्या कृपेने झालं, सद्गुरूंच्या कृपेने झालं. आता मनाचे श्लोक छोटे, थोडं प्रकरण असल्यामुळे, छोटे श्लोक असल्यामुळे, छोटा ग्रंथ असल्यामुळे त्यांनी एवढ्यात पुरताच स्तवन थांबवलंय. दासबोध हा 7751 असल्यामुळे पहिला संपूर्ण दशक जो आहे तो स्तवनाचाच आहे. मग त्यात संत, सज्जन,
सभा, श्रोते, नरदेह, परमार्थ या सगळ्यांचं स्तवन केलेलं आहे. त्या स्तवनाच्या पाठीमागचा प्रधान हेतू आपण कर्म करतो आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं. दुसरी गोष्ट, ते कर्म करत असताना आपल्याकडे कर्तेपणाचा अहंकार नसावा. तिसरी गोष्ट, ते कर्म ज्यांच्या कृपेमुळे पार पडलेलं आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता असावी. म्हणून सगळ्या संतांनी, मग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आरंभी गणपती, शारदा, सद्गुरू या सगळ्यांचं स्तवन आहे. व्यासदेवांचे आभार मानलेले आहेत. कारण महाभारत झालं नसतं तर भगवद्गीता झाली नसती, आणि भगवद्गीता झाली नसती तर ज्ञानेश्वरी झाली नसती. म्हणून व्यासांना सुद्धा धन्यवाद दिलेले आहेत. समर्थांनी वाल्मिकी स्तवन केलेलं आहे की आपण रामाचे भक्त आहोत, पण हा राम आपल्याला दिला कोणी? वाल्मिकीने दिला. वाल्मिकी नसते तर कुठली रामभक्ती आणि कुठली रामकथा? म्हणून ज्यांनी ज्यांनी आपल्याला अशा प्रकारे मदत केली आहे त्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता या नमनाच्या पाठीमागे आहे. गणपती जो आहे तो शंकराचे जे विविध गण आहेत त्यांचा मुख्य आहे, म्हणून त्याला गणाधीश म्हटलेलं आहे. सत्व, रज, तम हे 3 गुण जे आहेत त्यांचा तो स्वामी आहे. म्हणून ईश सर्वा गुणांचा, जे दोन्ही अर्थ लावले जातात. जे वेगवेगळे गुण आहेत, सगळे चांगले गुण, त्या सगळ्याचा तो स्वामी आहे. किंवा सत्व, रज आणि तम यांचा तो स्वामी आहे. तो सत्व, रज आणि तम यांचा स्वामी आहे. याचा अर्थ हे केव्हा कसे वापरावेत ते त्याला बरोबर कळतं. सत्वगुण वापरता आला पाहिजे, रजोगुण वापरता आला पाहिजे, तमोगुण सुद्धा वापरता आला पाहिजे. मठात उत्सव सुरू आहे. उत्सवासाठी कार्यकर्त्यांची गरज आहे. खिचडी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करायची आहे. आता सगळ्यांना खिचडी आणि हे सगळं प्रसाद डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. अशा वेळेस मी जर म्हणेल की मला तर शांतपणे ध्यानाला बसायचं आहे मंदिरात, तर उपयोगात आहे. तिथं मला रजोगुण वापरता आला पाहिजे. तिथं मी ठीक आहे, मी विचारलं पाहिजे राजेंद्र महाराजांना की मी काय सेवा करू ते सांगा, आणि त्यांच्याकडून मी काहीतरी काम घेतलं पाहिजे आणि ते काम पार पाडलं पाहिजे. तिथं रजोगुणाची आवश्यकता आहे. रामकृष्णांचा एक शिष्य ध्यानाला बसलाय पंचवटीमध्ये. रामकृष्ण तिथून चालले होते. त्यांच्या पायांचा आवाज त्यांनी ऐकला, खडावांचा, आणि डोळे उघडले. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, तू जिथं ध्यान करतो आहे ती नौबत खाण्यात पोळी लाटतीये. तू इथं कालीमातेचं ध्यान करत बसलाय. कालीमाता शारदादेवींच्या रूपाने तिथं पोळ्या लाटते आहे. तिला स्वयंपाकघरात मदत करण्याची गरज आहे. तू काय ध्यान करत बसला तिथं? प्रत्यक्ष जगदंबा प्रकट झालेली आहे. त्या प्रकट झालेल्या जगदंबेची सेवा सोडायची आणि डोळे मिटून कुठलं तरी रूप डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा. इथं रजोगुणाची आवश्यकता आहे. आणि जेव्हा आरतीला आपण बसतो तिथं चुळबुळ करून चालणार नाही, तिथं सत्वगुणाची आवश्यकता आहे. आरतीच्या वेळेला आपण शांतच बसलं पाहिजे. केव्हा सत्वगुण वापरायचा, केव्हा रजोगुण वापरायचा, केव्हा तमोगुण वापरायचा आपल्याला कळलं पाहिजे. रस्त्याने चाललेलो आहोत आणि एखादा दारुड्या लोकांना त्रास देतो आहे, माझ्यामध्ये पुरुषार्थ आहे आणि मी जाऊ दे, आपला काय त्याची संबंध आहे, आपण आपलं शांतपणे सगळं करावं. आपल्याला सात्विकता सांगितली आहे. तिथं माझ्यातला तमोगुण मी जागा केला पाहिजे आणि त्या दरोड्याला एक मुस्कडीत मारली पाहिजे की जो समाजामध्ये बाकीच्या लोकांना त्रास देतोय, उपद्रव निर्माण करतो आहे. केव्हा सत्वगुण वापरायचा, केव्हा रजोगुण वापरायचा, केव्हा तमोगुण वापरायचा हे गणपतीला बरोबर ठाऊक आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धी या त्रिगुणांचं संचालन करते, म्हणून तो गुणांचा ईश आहे. आणि तोच सर्वात पहिल्यांदा होता, म्हणून त्याला मोहारंभ आरंभ तो निर्गुणाचा. याचा अर्थ गणपती म्हणजे समर्थांच्या दृष्टीने निर्गुण परब्रह्म. ज्ञानेश्वरांच्या भाषेत गणपती म्हणजे ओंकार. म्हणून अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडळ, मस्तकाकारे असं ज्ञानदेवाने गणपतीचं वर्णन केलेलं आहे. ओम जर उभा काढला तर गणपतीसारखा आकार तयार होतो. म्हणून गणपतीला ओंकार स्वरूप म्हणतात. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, जे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओम पासून ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. सर्वात पहिल्यांदा काहीतरी स्पंदन होतं.
सर्वात पहिल्यांदा काहीतरी ध्वनी होता, म्हणून त्या ध्वनीला शारदा म्हटलेला आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. 4 वाणी आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. या 4 वाणींची ती स्वामिनी आहे. जे बोललं जातं ते कोणाच्या कृपेने बोललं जातं? शारदेच्या कृपेने बोललं जातं. बघा, ज्यांच्यावरती शारदेची कृपा होती त्यांच्यातून ग्रंथ संपदा झाली. ज्ञानेश्वर महाराजांवर शारदा प्रसन्न झाली, रामदास स्वामींवर शारदा प्रसन्न झाली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांच्यावर शारदा प्रसन्न झाली. त्यांच्या हातून रचना झाल्या. स्वामी समर्थांनी काही रचना केल्या नाहीत. स्वामी समर्थ सतत उन्मनी अवस्थेमध्ये असायचे. शारदेची कृपा व्हायला ते देवबोधावरती आलेच नाहीत. ते परावाणीच्या पलीकडेच राहिले. परे येऊनी परते घर तिथे राहू निरंतर. ते परावाणीच्या पलीकडेच राहिले. या 4 वाणी ज्या आहेत, या 4 वाणीच्या क्षेत्रामध्ये तुमचे आमचे सगळे व्यवहार असतात. त्यात तुम्हाला मला परेचा अनुभव येत नाही, पण वैखरी, मध्यमा आणि पश्यंती या सगळ्यांचे अनुभव आपल्याला येत राहतात. या 4ही वाणींची ती स्वामिनी आहे, तीच पुराण आहे, तीच स्पंदन आहे. मुळात आकाशाचं गुण काय आहे? आकाश शब्दरूप आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे. सायन्समध्ये सुद्धा या सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी प्रचंड ध्वनी झाला. स्फोट झाला म्हणजे काय झालं? ध्वनी झाला. म्हणून ध्वनी हा ह्या सगळ्याचं मूळ सांगितलेला आहे. आणि तो ध्वनी म्हणजे शारदा. आणि ओंकार जो आहे तो या सगळ्याचं मूळ स्वरूप आहे. म्हणून आमच्या इथं गणेश शारदा ही जोडी आहे. गणपती म्हणजे ईश्वर, शारदा म्हणजे माया. गणपती म्हणजे पुरुष, शारदा म्हणजे प्रकृती. गणपती म्हणजे शिव, शारदा म्हणजे शक्ती. गणपती शुद्ध सत्वगुण, शारदा रज तम सत्व तिन्ही युक्त, त्रिगुणात्मक आहे. म्हणून ह्या जोड्या ठरलेल्या आहेत. त्यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात. गणपती म्हणजे शुद्ध जाणीव आहे आणि शारदा म्हणजे संमिश्र जाणीव आहे. कारण शारदेमध्ये रज आणि तम सुद्धा आहेत. जगामध्ये जेवढं कर्तृत्व आहे ते सगळं शारदेचं आहे. तो सगळा शारदेचा विलास आहे. गणपती अभिव्यक्त होतो त्याच्या पाठीमागे शारदेची शक्ती आहे. आणि हे सगळं ज्ञान कोणाच्या कृपेमुळे प्राप्त होतं? सद्गुरूंच्या कृपेमुळे प्राप्त होतं. म्हणून सद्गुरू स्तवन. पण रामाचं स्तवन करताना गमो पंत आनंत या राघवाचा असं म्हटलेलं आहे. कारण राघवाचा पंथ जो आहे तो अनंत आहे. समर्थांचे राम हे सद्गुरू होते. रामानं गुरु मानून समर्थांनी साधना केली. आणि हे मानणं वनवे नव्हतं. मानणं वनवे असून भागत नाही, त्याने ॲक्सेप्ट करावं लागतं. अध्यात्मात वनवे ट्रॅफिक चालत नाही. खरं जगात कुठेच वनवे ट्रॅफिक चालत नाही. सगळं रेसिप्रोकल आहे. समर्थांनी नुसतं मानलं नाही, रामाने स्वीकार केला. रामाने नुसता स्वीकार केला नाही. समर्थचरितात स्पष्ट उल्लेख आहे. रामांनी हनुमंताकडे बोट करून समर्थांना सांगितलं की प्रत्येक वेळेला मला येता येणार नाही, मी तुला याच्या सुपूर्त करतो आहे, हा तुझी काळजी घेईल. रामचंद्र बिझी खूप, भक्त खूप. हनुमंता तसे फ्री असतात, जरा मोकळे असतात. हनुमंताकडे तुला सोपवलंय म्हटलं, तू हनुमंताकडे जा, तुझ्यावर कुठलंही संकट आलं की हा बघून घेईल. म्हणजे रामांनी त्यांचा स्वीकार केला शिष्य म्हणून. प्रत्यक्ष दर्शन दिलं, प्रत्यक्ष मंत्र दिला. त्यामुळे मनाच्या श्लोकामध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला करी रे मना भक्ती या राघवाची, करी रे मना ध्यान या राघवाचे, मना सज्जना राघवी वस्ती की जय, भजाया जनी पाहता राम येखू, किंवा नभा सारिखे रूपया राघवाचे, किंवा प्रभाते मनी राम चिंतित जावा, किंवा घनश्याम हा राम लावण्य रूपी, किंवा नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, किंवा नसे राम ते धाम सोडून द्यावे. थोडा गृहपाठ घरी गेल्यावर करा. रामाबद्दलचे श्लोक वेगळे काढा. अनेक छोटा लेख तयार केला. समर्थ रामदासांची रामभक्ती, मनाच्या श्लोकातील रामभक्ती. रामाचा उल्लेख कुठे कुठे आलेला आहे.
जागोजागी समर्थाने रामाचा उल्लेख केलेला आहे. या सगळ्या उल्लेखामध्ये त्यांनी रामाच्या मार्गाने तुझा, आणि हा मार्ग कसा आहे? अनंत आहे. गमूपंत आनंत या राघवाचा. रामाच्या मार्गाने जाणं म्हणजे राम होणे. आता राम होणं हे एका जन्माचा प्रवास नाहीये. बहुनी जन्मनी अंते म्हटलंय भगवंतानी गीतेमध्ये. किती जन्म लागतील सांगता येत नाही. कंटाळा असता कामा नये. सतत चालत राहा, मार्गक्रमण करत राहा. या जन्मी एवढी साधना, पुढच्या जन्मी आणखी पुढे, कंटिन्यू बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड. अकाउंटन्सीमध्ये जसं 31 डिसेंबरला बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होतो, किंवा 31 मार्चला वाया काही जात नाही, तो बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होतो. तसं या ठिकाणी मागच्या जन्मीची जी साधना आहे, जशी आपली वृत्ती असेल, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, अधो गच्छन्ति तामसाः. ज्या गुणाचं प्राधान्य असेल, मग ज्याचे गुण चांगले आहेत, जो सत्वगुणी आहे, त्याला शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोबी जायते. त्याला पुढचा जन्म चांगलाच मिळतो. लगेच सद्गुरूंची व्यवस्था होते, लगेच साधनेची व्यवस्था होते, लगेच सत्पुरुष लाभतात, सत्संग लाभतो, योग्य संप्रदाय लाभतो, योग्य मंदिर लाभतं, सगळ्या गोष्टी प्राप्त होऊन जातात. म्हणून या ठिकाणी ही यात्रा चालू ठेवत राहायची. किती काळ लागेल काही सांगता येत नाही. अनेक जन्माची ही यात्रा आहे. स्वामी विवेकानंदांनी कर्मयोगात म्हटलेलं आहे की राम आणि कृष्ण, बुद्ध आणि महावीर एकेकाळी तुमच्या आमच्यासारखेच सामान्य होते, संसारात लिडबिडलेले. क्रमशः साधना करत करत, क्रमशः पवित्र जीवन जगत जगत, उन्नत होत होत ते या अवस्थेपर्यंत पोहोचले. याचा अर्थ आपल्याला सुद्धा ती अवस्था प्राप्त करून घेता येईल. जी गोष्ट एका माणसाला मिळवता आली ती कोणालाही मिळवता येण्यासारखी आहे. कारण दोघांचं शरीर तेच आहे, आतला मेकॅनिझम तोच आहे. मग जर चोखा वेळानं ते प्राप्त होऊ शकलं, गोऱ्या कुंभाराला ते प्राप्त होऊ शकलं, सेना न्हाव्याला ते प्राप्त होऊ शकलं, तर मला का प्राप्त होणार नाही? पण त्याचबरोबर अनंत हा पंथ कसा आहे, खूप दिवस लागू शकतील. किती दिवस लागतील हे निश्चित कोणी सांगू शकणार नाही. कदाचित त्या जन्मात काम होईल, कदाचित यात्रा चालू राहील. पण मुख्य मुद्दा समर्थांना सांगायचा आहे की रामासारखं होणं, राघवाच्या पंथाने जायचं, रामासारखं व्हायचं म्हणजे हा पंथ फार लांब आहे. इतका शॉर्टकट नाही येतो. अध्यात्मामध्ये फास्ट फूड नसतंच. अध्यात्मामध्ये इन्स्टंट काही मिळत नाही, ताबडतोब काही मिळत नाही. त्यासाठी तपातनं जावं लागतं. माऊलीने प्रश्न विचारला आहे, तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित, कोण सांगे, कैसेने दैवत, त्वरित प्रसन्न, उगारही निवांत, सिणसी वाया. त्वरित नाही प्राप्त होणार. माणसाला सगळं झटपट पाहिजे असतं. 6 महिने ध्यान केलं, काही अनुभव आला नाही, ध्यान बिन सगळं खोटं आहे, सोडून दिलं अध्यात्म. इतकं ते झटपट नाही आहे. किती तप त्यासाठी करावं लागतं. म्हणून या ठिकाणी अनंत पंथ म्हटलेलं आहे. पारमार्थिक होणं म्हणजे काय? रामासारखं होणं म्हणजे पारमार्थिक होणं. जसं वाल्मिकीने म्हटलेलं आहे रामाचं वर्णन करताना, रामो विग्रहवान धर्म. हा राम म्हणजे घनीभूत धर्म. मी धार्मिक व्हायचं म्हणजे काय व्हायचं? मी रामासारखं व्हायचं. जसं ते विश्व हिंदू परिषदवाले म्हणतात राम ही राष्ट्र आहे, राम हेच राष्ट्र आहे, तसं आम्ही म्हणतो राम ही धर्म आहे. राम हाच धर्म. आमचा धर्म कुठला? राम हा आमचा धर्म. म्हणून गमू पंथ अनंत या राघवाचा. त्या मार्गाने जाताना वेळ लागेल, मोठी यात्रा आहे, एका जन्मानं कदाचित भागणार नाही, पण अनेक जन्म लागतील. म्हणून पोस्टपोन केलं किंवा कॅन्सल केलं त्याने प्रश्न सुटणार नाही. कारण पुन्हा मायेचे वेडे वाढत राहतील. पोस्टपोन करणं कशासारखं आहे? सतत छातीत दुखतं आहे, पण जेव्हा आता अजून काही एवढा त्रास नाहीये, नंतर डॉक्टरांना दाखवू. केव्हा दाखवणार? शरीर प्रकृतीच्या बाबतीत जसं आपण थोडंसं बिघडलं
की लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो. डॉक्टर सांगतील त्या सगळ्या गोष्टी करतो. त्याप्रमाणे आपलं मन जर थोडंसं बिघडलं तर लगेच सद्गुरूकडे द्यायला नको का? मनाचे जे गुरु आहेत त्यांना जाऊन लगेच ते दुरुस्त करून घेतलं पाहिजे. लांबणीवर टाकल्याने प्रश्न सुटणार नाही आहे. भगवान बुद्धांकडे एक तरुण मुलगा आला आणि तो म्हणाला की मी आत्महत्या करणार आहे. बुद्धदेव म्हटले चांगली कल्पना आहे, कर म्हटले. तो काही बोलला नाही. त्याला जरा धक्काच बसला. थांबला तो. म्हटले आत्महत्येची व्यवस्था आहे ना? नाही तर मी करतो म्हटले. माझ्याकडे विहीर आहे, कशा पद्धतीने मारायची इच्छा आहे म्हटले. टांगून घेणार असशील तर दोर आहे, जाळून घेणार असशील तर रॉकेल आहे, पाण्यात उडी मारायची असेल तर विहीर आहे, काय ठरवलंयस तू? तो बुद्धानं म्हटलं काय आहात तुम्ही? म्हटले विचित्र. प्रत्येकाने मला आत्महत्या करणं म्हणजे पाप आहे आणि आत्महत्या करणं कसं चुकीचं आहे याच्यावरती अर्धा तास व्याख्यान दिलं आणि तुम्ही लगेच माझी व्यवस्थाच करताय पुढची. बुद्धदेव म्हणाले मी एवढ्यासाठी हे करतो आहे की मला माहिती आहे आत्महत्या करण्याने प्रश्न सुटत नाही. ते जीवन तुम्ही संपवाल, मनात काय कराल? मन पुन्हा नवीन शरीर तयार करेल आणि या जन्मामध्ये नीट वागला नाही, ते जीवन संपवलं, याची वेगळी पनिशमेंट पुढे सुरू होईल. जे कैदी तुरुंगातनं पळून जातात ते जेव्हा पुन्हा सापडतात ते त्यांच्या शिक्षेमध्ये आणखी वाढ होते. पूर्वी पायात बेड्या नव्हत्या, त्या बेड्या घातल्या जातात. पूर्वी हात बांधलेले नसतात, त्या आता बांधले जातात. पूर्वीपेक्षा जास्त जाचक शिक्षा. त्यामुळे तुम्ही जर पळून जाण्याचा प्रयत्न केला, बुद्ध म्हणले मला माहिती आहे आत्महत्येने कधी प्रश्न सुटत नाही. आत्महत्येने तुम्ही ह्या जन्मापुरता सुखदुःखांची सुटका करून घेतली, मन पुन्हा जन्म घेईल आणि पुन्हा जन्म घेतला, बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड प्लस आत्महत्येच्या प्रयत्न करण्याचा आणखी डेबिट आकडा ते आणखी वाढलं डोक्यावर. कशाने सुटका होणार आहे? सुटका होण्याचा एकच मार्ग आहे, मी माझं मन सतत शांत केलं पाहिजे. मी माझं मन रामासारखं केलं पाहिजे. ते डोंगरे महाराज त्यांच्या रामकथेत सांगायचे की क्षणाक्षणाला स्वतःला प्रश्न विचारावा की या जागी राम असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता. ते विचारात घ्या आणि तुम्ही तो निर्णय घ्या, संपलं. रामासारखं होणं म्हणजे ह्या जागी राम असते तर रामाने काय निर्णय घेतला असता? राम भावाच्या विरुद्ध कोर्टात गेला असता का? मला रामासारखं व्हायचं आहे, मी भावाच्या विरुद्ध कोर्टात जाणार नाही. साधे निकष आहेत. मग अशा पद्धतीनं मी माझ्या जीवनाला आकार देणं हे 1-2 दिवसाचं काम नाहीये, म्हणून त्याला अनंत पंथ असं म्हटलेलं आहे. आणि मग मनाच्या श्लोकातला श्रेयस प्रेयस विचार सुरू होतो दुसऱ्या श्लोकापासून. मना सज्जना भक्ती पंथे चिदावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. विद्यार्थ्यांना मना श्लोक पाठ मिळायला सांगितले की हा श्लोक म्हणताना मुलं नेहमी म्हणतात जनी निंद्यते सर्व भावे करावे, जनी वंद्यते सर्व सोडून द्यावे. म्हणजे पुढे आपण काय करणार आहोत हे इनडायरेक्टली ते सूचित करत असतात. इतक्या बरोबर म्हणतात, थोडंसं ते उलटं सुलटं होऊन जातं. जीवनाचा श्रेयस आणि प्रेयस विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. कठोपनिषदामध्ये यमराजांनी नचिकेताला हा श्रेयप्रेय विचार सांगितलेला आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः, तौ संपरित्य विविनक्ति धीरः. श्रेयो हि धीरोभि प्रेयसो ऋणीते, प्रेयो मंदो योगक्षेमात ऋणीते. कोण बुद्धिमान आहे आणि कोण मंदबुद्धीचा आहे? व्यवहारात आपली व्याख्या काय असते? कॉम्प्युटर इंजिनियर आहे म्हणजे बुद्धिमान आहे, उत्तम व्याख्यान देतो बुद्धिमान आहे, फार पाठांतर आहे बुद्धिमान आहे. आपल्या बुद्धिमत्तेचे व्यवहारातले निकष वेगळे असतात, संतांचे निकष वेगळे असतात. यमराज इथं संत आहेत. यमराज हे या ठिकाणी परमाचार्य आहेत, परमगुरू आहेत. आणि यमराज म्हणतात जो श्रेयस निवडतो तो बुद्धिमान आहे आणि जो प्रेयस निवडतो तो बुद्धिमंद आहे. श्रेयस म्हणजे हिताचं आणि प्रेयस याचा अर्थ तात्पुरतं बरं वाटणारं
पण परिणामी दुःखाचं. प्रेयस आणि श्रेयस याच्यामध्ये श्रेयसची निवड करणं याचं नाव अध्यात्म. मला पारमार्थिक व्हायचं आहे म्हणजे काय? सात्विक सुखाची व्याख्या करताना भगवंताने 18व्या अध्यायात भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धिप्रसादजम. सुरुवातीला दुःखदायक विषमिव, परिणामे अमृतोमिव. सकाळी लवकर उठणं विषासारखं वाटतं, पण परिणाम अमृतासारखा आहे. झोपून राहणं फार बरं वाटतं, पण परिणाम दुःखदायक आहे, अनारोग्याकडे नेणार आहे. कोणीतरी पैसे देतो आहे, ते पैसे घेऊन त्याचं काम करणं तेवढ्यापुरतं बरं वाटतं. घरही बांधायला काढलेलं असतं, लोनही घेतलेलं असतं, हप्ते बराबर फिटतील असं वाटतं, म्हणून ते पाकिट घेणं बरं वाटतं, सुखाचं वाटतं. परिणाम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तात्पुरत्या सुखाचं जे आहे ते बंदबुद्धीचा मनुष्य आपला योगक्षेम चालावा म्हणून घाबरतो आणि दुबळेपणाने स्वीकारतो. आणि जो बुद्धिमान असतो तो धीर धैर्यवान असतो, तो कॉम्प्रोमाइज करत नाही, तो थांबायला तयार असतो, तो उपाशी राहायला तयार असतो, तो वाटेल त्या प्रकारची तडजोड करायला तयार होत नाही. इथं खरं जीवनातलं आपलं पारमार्थिकत्व सिद्ध होणार आहे. तुम्ही श्रेयस निवडता का प्रेयस निवडता? अध्यात्म हे बोलण्याने सिद्ध होत नाही, अध्यात्म हे वागण्याने सिद्ध होतं. आणि वागताना तुम्ही काय निवडता? नाही तर साध्या साध्या मोहाला माणसं बळी पडतात, आणि साध्या साध्या मोहाला बळी पडून माणसं समाजामध्ये अशा प्रकारच्या वाईट प्रथा ज्या आहेत त्या निर्माण करतात. तुम्ही बघा, रामायणापेक्षा महाभारत कालामध्ये तत्व जरा बाजूला ठेवणारे लोक जास्त आहेत. नैतिक मूल्यांचा ऱ्हास महाभारत काळात पाहायला मिळतो. रामायण काळातले लोक जे आहेत नॉन कॉम्प्रोमाइजिंग आहेत. महाभारतामध्ये भीष्म कॉम्प्रोमाइज करतात, द्रोण कॉम्प्रोमाइज करतात, युधिष्ठिर कॉम्प्रोमाइज करतो. सगळं कॉम्प्रोमाइजचं युग सुरू झालं महाभारतात. तडजोड सुरू झाली, आणि सत्य आणि असत्य, चांगलं आणि वाईट यांच्यात जेव्हा तडजोड होते ना, तेव्हा वाईटाचा विजय झालेला असतो आणि चांगल्याचा पराभव झालेला असतो. त्याला तुम्ही सन्मानपूर्वक तडजोड वगैरे काय वाटेल ते शब्द वापरा, तुम्हाला लबाड साहित्यिक शब्द देतील आणून, त्याने समाधान होणार नाही, प्रश्न सुटणार नाही. या जगामध्ये सत्य आणि असत्याची तडजोड होऊ शकत नाही. पण मनुष्याचं मन इतकं दुबळं असतं की झटकन तो कशाच्या तरी आहारी जातो. मग असं वाटायला लागतं की या जगात चांगलं वागून चालणारच नाही, व्यवहारामध्ये इतका धूर्तपणा असलाच पाहिजे, व्यवहारामध्ये इतकी लबाडी केलीच पाहिजे, जो तळ राखील तो पाणी चाखील, अशा प्रकारचे शब्दप्रयोग रूढ होतात. आणि मग ज्या गोष्टी प्रेयस आहेत त्या प्रेयस गोष्टींना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. एका ठिकाणी रणनिशाने म्हटलेलं आहे की हे जग नरक करण्यामध्ये सज्जनांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. समाजामध्ये भ्रष्टाचार जो वाढलेला आहे तो वाढवणारे कोण आहेत? आळंदीला जाणारे लोक आहेत, सज्जनगडावर येणारे लोक आहेत, त्यातलेच कपाळाला गंध लावणारे आहेत, गळ्यात माळ घालणारे आहेत, तेच लोक पैसे देण्या घेण्याचे हे व्यवहार सगळे वाढवत असतात. कोणी साईबाबाकडे जात असतं, कोणी तिरुपतीला जात असतं. सज्जन माणसानेच हे जग नरक केलेलं आहे, फक्त दुर्जन माणसानेच केलं असं भाग नाही आहे. थोडं काही झालं की आपण कॉम्प्रोमाइज होतो, असं तर नाही एवढं आपल्याला करावंच लागेल, जगामध्ये इतकं व्यवस्थित राहून चालणारच नाही, व्यवहारात असं करावंच लागेल. आणि हळूहळू या वाईट पद्धती आपण समाजामध्ये रूढ करतो. त्यालाच आपण म्हणतो भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. माणसाने जर मनावरती घेतलं आणि ह्या मानसिकतेतनं बाहेर पडायचं ठरवलं तर परमेश्वर त्याला मदत करतो. मी जर चांगला वागायचं ठरवलं तर भगवंत मला मदत करेल, माझ्या पाठीशी उभा राहील, त्याची शक्ती माझ्या पाठीशी सतत राहील. पण माणसाला धीर असत नाही, परमेश्वर आपल्या बरोबर आहे याची खात्री असत नाही.
मग झटकन मनुष्य कॉम्प्रोमाइज होतो आणि कोणाच्या तरी आहारी जातो, कुठल्या तरी मोहाला बळी पडतो. माझे एक मित्र मुंबईला गेले होते आणि मुंबईहून ते परत आले. नंतर माझी भेट झाली. ते मला म्हणाले, काय म्हटले, दिवस फार वाईट आलेत म्हटले. म्हटलं काय झालं? तर म्हणले, गाडीमध्ये एक भिकारी भेटला. तो म्हणले सिनेमाची गाणी म्हणत होता, अगदी आसकट विस्कट गाणी म्हणत होता. लोक त्याला पैसे देत होते. तर म्हटले, मी त्याला विचारलं की तू सिनेमाची गाणी का म्हणतोस, त्यांनी भजनं वगैरे का म्हणत नाही? तर म्हणले त्या भिकाऱ्याने मला उत्तर दिलं की भजनं म्हटली की लोक पैसे देत नाहीत म्हटले, असली गाणी म्हटली की पैसे देतात. बघा म्हटले किती दिवस वाईट आलेत. मी त्यांना प्रश्न विचारला की त्या भिकाऱ्याने जे उत्तर दिलं ते तुम्हाला खरं वाटलं का? हो म्हटले, मला खरं वाटलं. म्हटलं तुम्ही त्याच्यावर काहीच विचार केला नाही का? नाही म्हटलं, मी काहीच विचार केला नाही. म्हटलं तुम्ही त्या भिकाऱ्याला विचारायला पाहिजे होतं की अनुप जलोटाला 1,00,000 रुपये लोक का देतात? तो भक्तिगीतं म्हणतो. भीमसेन जोशींना 50,000 रुपये का देतात? ते तर संतवाणीच गातात. मग जे लोक भक्तिगीतं म्हणतात, अजित कडकडे, सुरेश वाडकर, गीतरामायण गाणारे लोक, सुधीर फडके, त्यांना लोकांनी भरपूर पैसे दिले. जर फक्त सिनेमाची गाणी म्हटल्यानंतर जर पैसे मिळत असतील तर या लोकांना पैसे कसे मिळाले? कुठेतरी आपण आपलं मन दुबळं केलं, कमकुवत केलं आणि असं वाईट वागलं तरच आपलं काम होईल, नाहीतर काम होणार नाही असं आपण गृहीत धरलं. पण जर मी ठरवलं की मी ह्या मार्गाने जाणार आहे आणि ह्या मार्गाने जात असताना मला उपाशी मरावं लागलं तरी चालेल, परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहील. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या जीवनापेक्षा सत्य महान आहे. संतांनी जी जीवनमूल्य तयार केलेली आहेत, पूर्वासुरींनी जी जीवनमूल्य निर्माण केलेली आहेत, ती माझ्या जीवनापेक्षा श्रेष्ठ आहेत. माझं जीवन एकच्छित आहे, एखादं जीवन नष्ट झालं तरी चालेल, पण ती जीवनमूल्य सांभाळली गेली पाहिजेत. माझ्या तात्पुरत्या सुखासाठी, माझ्या तात्पुरत्या मोहासाठी, माझ्या तात्पुरत्या लाभासाठी मी पूर्वासुरीने जी परंपरा काढलेली आहे ती बाजूला डावलतो आणि त्या मोहाला बळी पडतो. एक उर्दू म्हण आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे, लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई. लम्हे म्हणजे क्षण, एका क्षणाची चूक झाली. लम्हों ने कथा की थी, सदियों ने सजा पाई. शिक्षा मात्र युगान युग भोगावी लागली. एका माणसाने मनासारखं वागणं केलं, दुसरा त्याचं पाहून वागला, तिसरा त्याचं पाहून वागला, सगळी नीतिमूल्य बाजूला सरली, ढासळली आणि शेवटी परिणाम आज आपल्याला समाजाचं जे चित्र दिसतं आहे त्याची सुरुवात कोणीतरी एका माणसाने आधी केली आणि मग त्याचं पाहून बाकीचे लोक वागायला लागले. घरामध्ये वडील केव्हा तरी खोटं बोलतात, ते लहान मुलगा पाहतो. आई केव्हा तरी खोटं बोलते, ते लहान मुलगा ऐकतो आणि नंतर तोही खोटं बोलायला लागतो. आणि मग पुढे सगळेजण खोटं बोलण्यामध्ये निर्ढावतात आणि त्याच्या पुढची अवस्था, खोटं बोलणं हे खोटंच वाटत नाही. खरं बोललं की आश्चर्य वाटायला लागतंय की कुठल्या जगात वावरतंय ते, याने काही समजते की नाही. पण आपण जर निष्ठा ठेवली, श्रेयसावर निष्ठा, तर परमेश्वर आपल्या मदतीला येतो. सतराला माझ्याकडे एक पुण्याचे ग्रस्त आले, ते 2-3 दिवस माझ्याकडे राहिले आणि मग त्यांना पुण्याला परत जायचं होतं. मी त्यावेळेस साताऱ्यात राहत होतो. सज्जनगर सोडल्यावर 1 वर्ष 1.5 वर्ष मी साताऱ्यात होतो. त्यांना स्टँडवर सोडायला मी गेलो. त्यांना पुण्याला जायचं होतं आणि त्या दिवशी नेमकं मुंबईला शिवसेनेचं अधिवेशन होतं. त्यामुळे इतकी प्रचंड गर्दी होती स्टँडवरती, प्रचंड गर्दी. सगळ्या लोकांना ते शिवसेनेच्या अधिवेशनाला, बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला मुंबईला जायचं होतं. त्यामुळे यांना कुठली गाडी आली की ती भरलेलीच असायची, यांना काही जागा मिळत नव्हती. मला ते म्हटले, तुम्ही काळजी करू नका म्हणले, कंडक्टरला पैसे दिले ना की काम होतं म्हटले. आणि तेवढ्यात एक गाडी आली, बेंगलोर मुंबई. म्हटलं या गाडीत मी बसतो की नाही बघा म्हटले, कंडक्टरला भेटतो. आणि लगेच त्याने माझ्या बॅग माझ्या हातात दिली. म्हणजे तुम्ही बॅगेकडे लक्ष द्या, मी आत्ता येतो म्हटले. लगेच त्याने कंडक्टरच्या खांद्यावरती हात घातला, काहीतरी त्या दोघांचं बोलणं झालं आणि मला म्हटले 7 नंबरवर त्याने बॅग ठेवायला सांगितली. 7 नंबरचा मनुष्य उतरणार आहे, तिथे मला त्याने बॅग ठेवायला सांगितले. बघा म्हटले पैशाने कामं होतात.
आणि मग लगेच ते बॅग ठेवायला गेले. माझ्या मनाला ती गोष्ट फार लागली. म्हटलं जो मनुष्य आपल्या सहवासामध्ये आहे, जो मनुष्य आपल्या बरोबर आहे, त्या माणसाची अशी मनोवृत्ती असणं बरोबर नाही. पैशाने काम होतात अशा वृत्तीचा मनुष्य आपल्या घरात 2-3 दिवस राहतोय की बरोबर नाहीये. हा काय सत्संग नाही, हा कुसंग आहे. म्हटलं का त्यांना असं वाटावं. मग त्या क्षणाला मी आतून समर्थांना प्रार्थना केली की म्हटलं कसंही करून त्यांना या गाडीतनं पाठवू नका. म्हटलं त्यांची दुसऱ्या गाडीत व्यवस्था करा. इतकी मी अंतःकरणातनं प्रार्थना केली समर्थांना की त्यांना ह्या गाडीतनं पाठवू नका, दुसऱ्या गाडीतनं पाठवा. ती गाडी 10 मिनिटं थांबणार होती. बेंगळुरून आलेली होती. दरवेळा तो मनुष्य थांबणार होता, चहा पाणी सगळं ड्रायव्हर कंडक्टरचं. हे बॅग ठेवली त्यांनी त्या जागेवरती, परत आले. आम्ही दोघं बोलत होतो. मी मनातनं समर्थांना साकडं घातलं होतं. 4-1 मिनिटं गेले असतील. 4-1 मिनिटानंतर एक रिकामी एशियाड आली आणि त्या रिकाम्या एशियाडमध्ये कंडक्टर मोठ्याने ओरडत होता, फक्त पुण्याचे पॅसेंजर चला, फक्त पुण्याचे पॅसेंजर चला. आता ही गर्दी सगळी मुंबईची होती. अधिवेशन मुंबईला होतं, पुण्याला काही अधिवेशन नव्हतं. त्या गाडीमध्ये 8-10 लोकच बसले. याने मला विचारलं का हो जाऊ का त्या गाडीतनं. म्हटलं जा की. त्यांनी लगेच ती बॅग घेतली आणि त्या गाडीत बसले. ती गाडी निघून गेली. नंतर मी मुद्दाम डेपोत चौकशी केली. म्हटलं ही गाडी कुठली सोडली हो. म्हटलं पुण्याला एकदम एक्स्ट्रा गाडी कुठली सोडली. ते म्हटले मुंबईहून फोन आला की आमची एशियाड तुमच्याकडे आहे, ते आम्हाला ताबडतोब पाठवून द्या. म्हणून म्हटली पुण्याला पाठवले तरी पुण्याहून मुंबईला जाईल, पण ती आहे म्हटले पुणा डेपोची. ते मुंबईहून फोन आला ताबडतोब आम्हाला एशियाड पाठवून द्या. म्हणून म्हटलं आम्ही एशियाड पाठवली. म्हणजे आपण जर मनातून चांगलं वागायचं ठरवलं तर भगवंत आपल्या बरोबर असतो. जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती, चालविषयी हाती धरून या. इतक्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये विवेकानंदांना अमेरिकेत मदत कोणी केली. इतक्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये लोकमान्य टिळक, सावरकर यांच्या पाठीमागे कोण उभं होतं. म्हणजे फार त्यासाठी आध्यात्मिकच मनुष्य असला पाहिजे आणि अगदी जपतप करणारच मनुष्य असला पाहिजे असं नाही. ज्याच्या जीवनात कुठेतरी निष्ठा आहे, जो तत्वाला धरून वागतो, अशा माणसाच्या पाठीमागे भगवंत उभा असतो. म्हणून समर्थ म्हणतात, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. परमपूज्य अनंतराव आठवलेंनी या जनी शब्दाचा फार सुंदर अर्थ लावलेला आहे. त्यांच्या जनी म्हणजे मेजॉरिटी नव्हे, पब्लिक नव्हे. नाही तर लोकांमध्ये खाणं पिणंच वंद्य ठरेल आणि खात नाही पित नाही हे निंद्य ठरेल, असं ठरण्याची शक्यता आहे. कारण बहुमतानं जर ठरवलं तर बहुमतात काय ठरेल काही सांगता येत नाही. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. तुकाराम महाराजांनी बहुमताला मी मानलं नाही, मन केले ग्वाही. मनाला विचारलं, मन साक्षी आहे. तोरा मन दर्पण कहलायो, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखायो, तोरा मन दर्पण कहलायो. मन आरसा आहे, मन सगळं दाखवतं. मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बडा न कोय. जग उजियारा जब जब फहले, मन उजियारा होय. मन से कोई बात न छिपे, मन के नयन हजार, तोरा मन दर्पण कहलायो. मनापासून काही लपून राहत नाही. आपलं मन आपल्याला सगळं क्रिस्टल क्लिअर दाखवत असतं, काय योग्य आहे काय अयोग्य आहे. दुर्योधनाने सुद्धा कृष्णाला सांगितलं, जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामी अधर्मम नचमे निवृत्ती. धर्म काय आहे अधर्म काय आहे मला सगळं माहिती आहे. फक्त माझं मन धर्माकडे प्रवृत्त होत नाही, माझं मन अधर्माकडेच प्रवृत्त होतं. याचं कारण तूच माझ्या हृदयात बसून मला तशी बुद्धी देतो, असं क्रेडिट त्यांनी भगवंताला दिलं. म्हणजे आपल्या वाईट वागण्याचं चांगलं क्रेडिट त्यांनी भगवंताला तेवढं एक दिलं दुर्योधनाने. या ठिकाणी माझं मन मला सगळं सांगत असतं, काय श्रेयस आहे काय प्रेयस आहे. आणि तर जनी याचा अर्थ सज्जन लोकांनी जे ठरवून दिलेलं आहे. जनी म्हणजे मॉबनी ठरवलेलं नाही आहे. नाही तर बिहारमध्ये बहुमताने काही ठरू शकेल, बहुमतावर अवलंबून नाही आहे. इथं सज्जन लोकांनी काय ठरवलंय. ज्ञानोबा काय म्हणतात, जनी याचा अर्थ ज्ञानोबा काय म्हणतात, जनी याचा अर्थ रामकृष्ण परमहंस काय म्हणतात, जनी याचा अर्थ तुकाराम महाराज काय म्हणतात, जनी याचा अर्थ नामदेव महाराज काय म्हणतात, समर्थ रामदास काय म्हणतात, गोंदवलेकर महाराज काय म्हणतात,
अरविंद विवेकानंद काय म्हणतात, ज्यांनी या जीवनात काही प्राप्त करून घेतलेलं आहे अशा संतांचे सिद्धांत, अशा संतांनी आखून दिलेले नियम म्हणजे जनी. मग संतांनी जे निंद्य म्हणून सांगितलेलं आहे ते टाकून द्यावं आणि संतांनी जे वंद्य म्हणून सांगितलेलं आहे ते स्वीकारावं. आणि हे स्वीकारताना फार मोठी हिंमत लागते. आणि एक लक्षात ठेवा, अशा वेळेला जर मी धीराने उभा राहिलो आणि जे वंद्य आहे त्याला चिकटून राहिलो तर माझ्यातला अंतस्थ अग्नी जो आहे तो प्रदीप्त होणार आहे. अरविंद म्हणतात, तुमच्यातली अंतस्थ चेतना अशा वेळेलाच अभिव्यक्त होणार आहे. जेव्हा मी कॉम्प्रोमाइज होत असतो तेव्हा ही चेतना अभिव्यक्त होत नाही. मी जेव्हा कॉम्प्रोमाइज करतो ना तेव्हा ही चेतना फडफडते, विझायला येते, ती तिच्यातलं तेज कमी होतं, क्षीण होते ती. आणि जेव्हा मी ठामपणे उभा राहतो की नाही मी याच्याशी तडजोड नाही करणार, हे जीवनमूल्य आहे, ह्या जीवनमूल्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे, अशी जेव्हा माझी मानसिक तयारी असते तेव्हा प्राण गेले तर माझं नाव इतिहासामध्ये अमर होईल. आणि जर मी वाचलो तर भगवंत मला मदत करेल आणि त्यातनं बाहेर काढेल. आपलं जीवन फार महत्त्वाचं नाही आहे, शाश्वत मूल्य महत्त्वाचे आहेत. म्हणून संतांनी जे वंद्य म्हणून सांगितलेलं आहे ते तसंच केलं पाहिजे. संतांनी जे निंद्य म्हणून सांगितलेलं आहे ते टाकून दिलं पाहिजे. म्हणून जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे हे करत असताना मनाला म्हटलेलं आहे, मना सज्जना. सज्जन म्हटलेलं आहे. मनाचा जन्मच मुळात सत्वगुणातनं झालेला आहे, म्हणून सत्जन. सत याचा अर्थ होतो जे मृत्यूनंतर शिल्लक राहतं त्याला सत म्हणतात. मृत्यूनंतर मन शिल्लक राहतं, देह नाहीसा होतो पण मन शिल्लक राहतं, म्हणून त्याला सत म्हटलेलं आहे. सज्जन, सत्मधनं त्याचा जन्म झालेला आहे. असं हे जे मन आहे, मनाला सज्जन एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की समर्थांना माहिती आहे की मनाकडनंच काम करून घ्यायचंय. ज्याच्याकडनं काम करून घ्यायचं असतं त्याला सज्जन म्हणावं लागतं. मुलाकडनं एखादं काम करून घ्यायचं असलं बाळ्याच म्हणावं लागतं. अहो आमची मुलगी नक्की ऐकणार बघा, तिला सांगितलं ती काम करणार असं म्हणतं ना की ते प्रेशरच येतं, काम करावंच लागतं. मग आधी कौतुक करावं लागतं. तसं मनाकडनं जर काम करून घ्यायचं असेल, मनाकडनं जर मोक्षासारखं महत्त्वाचं काम करून घ्यायचं असेल तर त्या मनाला शिवीगाळ करून चालणार नाही, त्याला ओंजारून गुंजारून सांगावं लागेल. आणखी एक समर्थांना माहिती आहे की मन हे कुटुंबातल्या माणसासारखं आहे. कुटुंबातला माणूस टाळता येत नाही, जसा असेल ना तसा सहनच करावा लागतो. सुश्रीबाई तुझी पाठ मऊ, सतत गोडच बोलावं लागतं. कशी असली मुलं तरी त्यांच्याबरोबर वागावंच लागतं. कशीही पत्नी असली, कसाही पती असला तरी ते वागावंच लागतं. मग आता वागावंच लागणार आहे तर मग सज्जन म्हणा, कशाला उगीच संघर्ष करताय. ऑफिसमध्ये रोज टेबलवरती तोच मनुष्य आहे, त्याच माणसाची गाठ आहे आणि त्याला पर्याय नाही आहे. तुम्ही नोकरी सोडू शकत नाही, त्याची ट्रान्सफर होणार नाही आहे. मग कशाला संघर्षण कटकट करा. मना सज्जना, सतत मनाबरोबरच राहावं लागणार आहे. मनाला जप करायला सांगावं लागणार आहे. मनालाच रामकृष्ण मठात चल म्हणून म्हणावं लागणार आहे. मनालाच आता वचनामृत वाच म्हणून सांगावं लागणार आहे. मनालाच ज्ञानेश्वरी घे, दासबोध घे, समजावून घे, सत्संग कर, सत्पुरुषांना जाऊन भेट, अर्थ समजावून घे, हे सगळं मनालाच सांगावं लागणार आहे. या सगळ्यासाठी मनच अनुकूल असलं पाहिजे. मग त्या मनाला उगीच शिवीगाळ करण्यात काय अर्थ आहे. समर्थ हे राजकारणी असल्यामुळे, राजकीय संत होते, त्यामुळे ते पॉलिटिकल असल्यामुळे त्यांनी विचार केला, दुर्जन प्राणी ओळखावे परी ते प्रकटन करावे, सज्जना परीस आळवावे, महत्व देऊनी. त्यालाही महत्व द्यावं. ठीक आहे, असू दे बाबा, कारण हेच मन आपल्याला मोक्षाच्या दारापर्यंत नेणार आहे. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावे. का भक्तिपंथाचं अनुसरण करायचं? उद्या संध्याकाळी 6:15 वाजता याचा विचार करू. जय जय रघुवीर समर्थ.